पड़ौली पोस्ट के थानेदार योगेश हिवसे के खिलाफ पत्रकारों का धरना आंदोलन, पालक मंत्री को सौंपा ज्ञापन। चंद्रपुर पड़ौली पुलिस स्टेशन के थानेदार योगेश हिवसे पर आरोप है कि वे अवैध कारोबारियों को संरक्षण देते हैं। पत्रकार जब अवैध धंधों के अड्डों पर खबर लेने पहुंचे तो उन्हें अवैध कारोबारियों ने बुरी तरह पीटा। इसके बावजूद जब पत्रकार शिकायत दर्ज कराने थाने पहुंचे तो उनकी तकरार लेने से इनकार कर दिया और उल्टा अवैध कारोबारियों को संरक्षण दिया। इसी विषय पर भूमि पुत्राची हाक न्यूज पोर्टल के संपादक राजू कुकड़े ने खबर प्रकाशित की। इसके बाद रात 1 बजे पड़ौली पुलिस स्टेशन में थानेदार योगेश हिवसे ने उन्हीं पत्रकार पर हमला दर्ज कर दिया। इस कार्यवाही के विरोध में इंडियन डिजिटल मीडिया एंड ब्रॉडकास्ट एसोसिएशन चंद्रपुर की ओर से भी पत्रकारों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया। इस आंदोलन में वरिष्ठ पत्रकार किशोर पोटनवार सहित जिले के सैकड़ों पत्रकार उपस्थित थे। आंदोलन के दौरान पालक मंत्री अशोक उइके को घेरकर पत्रकारों ने ज्ञापन सौंपा और मांग की कि थानेदार योगेश हिवसे के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें तत्काल निलंबित किया जाए। इस मौके पर जिलाधिकारी और विधायक किशोर जोगेरवार भी मौजूद थे। भारतीय संविधान के अनुच्छेद 19(1)(a) के तहत प्रेस को संरक्षण प्राप्त है, जो अभिव्यक्ति की स्वतंत्रता का हिस्सा है। इसके अलावा महाराष्ट्र में पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 और पत्रकार सुरक्षा कानून 2019 लागू है। भारत सरकार के सूचना प्रौद्योगिकी नियम 2021 के अनुसार किसी भी न्यूज पोर्टल, इलेक्ट्रॉनिक न्यूज चैनल या यूट्यूब चैनल के पत्रकार पर सीधे पुलिस स्टेशन में मामला दर्ज नहीं किया जा सकता। यदि संपादक से संतोषजनक उत्तर न मिले तो मामला डिजिटल मीडिया मध्यस्थ, जिला न्यायालय के पूर्व न्यायाधीश या उच्च न्यायालय के अधिवक्ता के पास भेजा जा सकता है। वहां सुनवाई के बाद ही पुलिस प्रशासन आगे निर्णय ले सकता है। मगर पड़ौली पुलिस स्टेशन के थानेदार योगेश हिवसे ने IT मंत्रालय द्वारा अधिसूचित डिजिटल मीडिया आचार संहिता 2021 का उल्लंघन किया और अपने पद का दुरुपयोग किया। इसी को लेकर पत्रकारों ने मांग की है। इस धरना आंदोलन में इंडियन डिजिटल मीडिया और ब्रॉडकास्ट एसोसिएशन चंद्रपुर के जिलाध्यक्ष अनूप यादव, संजय कन्नमवार, राजू बिट्टूरवार, दिनेश एकोड़कर, आयुब कच्ची सहित सभी पत्रकार संगठन के पदाधिकारी और प्रतिनिधि बड़ी संख्या में उपस्थित थे। पुरोगामी पत्रकार संघ चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या अधीन राहून चौकशी करून 100% माझ्या पत्रकार बांधवावर झालेला अन्याय किंवा होत असलेला अन्याय भविष्यात होणार नाही याची नोंद आणि दखल घेतो। धन्यवाद सर। जिल्ह्यातील पडोली पोलीस स्टेशन येथे जे योगेश हिवसे ठाणेदार, प्रभारी ठाणेदार आहे, त्यांच्या माध्यमातून तिथे चालणारी झंडीमुंडी जुगार असेल, तिथे चालणारा अवैध डिझेल असेल आणि तिथे सट्टापट्टीचा व्यवसाय आणि अनेक जे आहे चोऱ्या चपाट्याचे जे काम जे आहे ते सुरू आहे, त्या सर्व लोकांना संरक्षण देऊन ठाणेदार योगेश हिवसे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवैध वसुली करतायत। या संदर्भामध्ये आमचे जे आशिष खरोले जे आहे यांनी झेंडेमुंडी जिथं चालत आहे तिथे जाऊन त्यांनी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता त्याची तक्रार घेतली नाही। म्हणजे पत्रकारांना एक प्रकारे जे आहे वागणूक जे आहे चुकीची मिळत आहे आणि अवैध व्यवसायी जे आहे त्यांना संरक्षण देण्यात येत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र जे आहे आमचं जे पोर्टल जे आहे त्या भूमिपुत्राची हाक पोर्टलमध्ये संबंधित जे आहे योगेश हिवसे यांचा फोटो लावून बातमी छापली होती की पडोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालतात आणि त्यांना योगेश हिवसे संरक्षण देतात। परंतु त्या बातमीच्या संदर्भामध्ये त्यांनी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला पाहिजे होती, परंतु आपल्या खाकी वर्दीचा दुरुपयोग करून त्यांनी उलट जे आहे पत्रकार म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। जेव्हा की डिजिटल मीडिया 2021 जे आहे केंद्रीय माहिती अधिनियम जे आहे याच्या अंतर्गत जे आहे आमच्यावर डिजिटल मीडियाच्या कुठल्याही पत्रकारावर डायरेक्ट गुन्हा दाखल होऊ शकत नाही। पण कायद्याचं ज्ञान नसलेल्या योगेश हिवसे यांनी खाकी वर्दीचा जे दुरुपयोग करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3-4 डिजिटल मीडियाच्या पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामुळं आम्ही इंडियन डिजिटल मीडिया
अँड ब्रॉडकास्ट असोसिएशनतर्फे आज इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून जे आहे त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जे आहे कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे.